अशी झणझणीत मटण थाळी पाहून तोंडाला पाणी सुटलंच असेल. अस्सल कोल्हापुरी पद्धतीने आज आपण ही झणझणीत अशी मटण थाळी करणार आहोत. त्यामुळे ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. अशा प्रकारे गुलाबीसर मटण असेल ना तर समजायचं मटण ताजे आहे. आता अर्धा किलो मटण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट, चवीनुसार जाडं मीठ. मी नॉनव्हेजसाठी नेहमी जाड्या मिठाचाच वापर करते, त्यामुळे नॉनव्हेजला खूप छान टेस्ट येते. तुमच्याकडे जाडं मीठ नसेल ना तर रेग्युलर मीठ वापरलं तरीही चालेल. सर्व जिन्नस मटणाला व्यवस्थित लागल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून अर्धा तास हे बाजूला ठेवून घेऊयात. तोपर्यंत आपण मटणासाठी एक वाटण तयार करणार आहोत. 1 मोठा चमचा फुटाणे आणि अर्धा चमचा भाजून घेतलेली खसखस, 1 मोठा भाजून घेतलेला कांदा, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं किसून भाजून घेतलेलं 1 वाटी सुके खोबरे, 1 भाजून घेतलेला टमॅटो. हे सर्व जिन्नस भाजताना तुम्हाला दाखवले नंतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणूनच मी तुम्हाला भाजूनच हे सर्व जिन्नस दाखवलेले आहेत. मटण किती घेतलं ना त्यानुसार हे सर्व जिन्नसाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. भाजलेले सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात आणि त्यासोबतच आपण छान ताजी टवटवीत धुवून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत. गरजेनुसार पाणी घालून आपण हे सर्व जिन्नस बारीक वाटून घेऊयात. वाटताना जास्त पाणी झालं ना तर हवं तसं बारीक वाटण वाटलं जात नाही. मी दाखवलेल्या पद्धतीने वाटण तयार करून ते एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवलं ना तर फ्रीझरमध्ये आरामात 8 दिवस टिकले जाते. अजिबात ते खराब देखील होत नाही. अशा प्रकारे बारीक सर्व जिन्नस वाटून ह्या ठिकाणी मटणासाठी वाटण तयार झालेलं आहे. चला तर आता आपण लगेच मटण फोडणी घालूयात. तर आज मी वेळेची बचत करण्यासाठी कुकरमध्येच मटण हे शिजवून घेणार आहे. त्यामुळे अर्धा पई तेल घालून त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा छान परतून झाल्यानंतर सुरुवातीला जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ना ते घालून घेऊयात. आता कांद्यामध्ये 2 ते 3 मिनटं आपण छान हे मटण परतून घेऊयात. समजा तुम्हाला कुकरमध्ये मटण शिजवायचं नसेल ना तर अशाच प्रकारे तुम्ही पातेल्यामध्ये देखील हे मटण शिजवून घेऊ शकता. मटणामध्ये लगेच पाणी न टाकता त्याला आपसुकच पाणी सुटायला हवे. जसजसं आपण मटण परतत राहतो ना तसं छान त्याला आपसूक पाणी सुटले जाते. येत्या रविवारी हा मटणाचा बेत तरी झालाच पाहिजे. आता आपसूक छान पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून फक्त 2 मिनिटांसाठी मी वाफ काढून घेतली. मटणाला पहा आपसूक किती पाणी सुटलेले आहे ना. आता त्यामध्ये साधारणपणे 1 ग्लास गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊयात. मटणाचा रस्सा किती करायचा आहे ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. आता मटण रस्सा छान टेस्टी होण्यासाठी त्यामध्ये आता आपण एक सिक्रेट जिन्नस घालूयात. तो म्हणजे पोह्याच्या चमच्याने 1 चमचा साजूक तूप. साजूक तूप घातल्यामुळे मटणाला टेस्ट तरी येतेच, परंतु मटण देखील छान मऊसर असं शिजलं जातं. कुकरचे झाकण लावल्यानंतर अशा प्रकारची रिंग ठेवली ना तर कुकरमधील जी शिट्टी झाल्यानंतर पाणी बाहेर होतं ना त्यामुळे संपूर्ण कुकर अजिबात घाण होणार नाही. शिट्टी होताना पाणी बाहेर आले परंतु कुकर पहा अजिबात संपूर्ण घाण झालेला नाही. मध्यम आचेवरती कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर हलकासा कुकर थंड करून आता मी झाकण काढून घेतलेले आहे. आता आळणी रस्सा तुम्हाला काढायचा असेल ना तर ह्या स्टेपला तुम्ही मटण शिजल्यानंतर आळणी रस्सा काढू शकता. हाडापासून मांस वेगळं झालं ना तर समजायचं मटण छान मऊसर असं शिजलेलं आहे. प्रेशर कुकरनुसार एखादी शिट्टी तुम्हाला जास्त देखील लागू शकते. चला तर रश्श्यामधील संपूर्ण आता आपण मटण काढून घेऊयात. जो मटणाचा स्टॉक आहे ना त्यापासून आपण झणझणीत असा मटण रस्सा करणार आहोत आणि मटणापासून लबलबीत असा मटण मसाला करूयात. चला तर सर्वात प्रथम कढईमध्ये अर्धा पई तेल घालून घेऊयात. तेल छान गरम झाल्यानंतर 2 तमालपत्र, अर्धा बारीक चिरलेला कांदा,
मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा कोल्हापुरी स्टाईल झणझणीत मटण रस्सा केला ना तर परत परत कराल आणि एखाद्या भाकरीपेक्षा 2 भाकरी जास्तच खाल. कांदा छान मऊसर झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टमॅटो टाकून तो देखील तेलामध्ये छान आपण मऊसर करून घेऊयात. आता टमॅटो लगेच मऊसर होण्यासाठी 1-2 मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवून घेतले. टमॅटो देखील छान मऊसर झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण इतर सुके मसाले घालूयात. मटण मॅरिनेट करताना देखील हळद घातलेली होती, म्हणूनच मी चिमूटभर त्यामध्ये हळद घालून घेते. कोल्हापूरचा सुप्रसिद्ध असा 1/2 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल ना तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल. रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मटण मसाला. मटण मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल. त्यानंतर शिजवून घेतलेले मटण, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता या सर्व जिन्नसामध्ये 2 ते 3 मिनिटं छान मटण परतून घेऊयात. समजा तुम्हाला अशा प्रकारे ड्राय मटण हवं असेल ना तर तयार केलेलं वाटण न घालता फक्त 10 मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढली ना तर मटण ड्राय तयार होईल. परंतु मला मटण मसाला करायचा आहे म्हणून मी फक्त 2 मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवून छान तेल सुटल्यानंतर आता तयार केलेले 2 चमचे त्यामध्ये वाटण घालून घेतलेले आहे. आता वाटणाचं प्रमाण मटण मसाला किती रसरशीत हवा ना त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जो तयार केलेला आपण सुरुवातीचा स्टॉक आहे ना तो थोडासा मी मटण मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे. नंतर चवीप्रमाणे मीठ घालूयात. मटण मॅरिनेट करताना देखील आपण मीठ घातलेले आहे, त्यामुळे बेतानेच मीठ घालावे. तुम्हाला मी अजून एकदा सांगते, वाटण आणि मटणाचा स्टॉक तुम्हाला मटण मसाला किती करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मटणाचा स्टॉक घातल्यामुळे अजिबात मटण मसाला खाली लागत नाही. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटासाठी आपण मंद आचेवरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात. तर या ठिकाणी पहा 6 मिनिटानंतर झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मटण मसाला तयार झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर शेवटी त्यामध्ये आपण एक सिक्रेट असा जिन्नस घालणार आहोत, तो म्हणजे पोह्याच्या चमच्याने 1 चमचा साजूक तूप. आता तुम्हाला साजूक तूप मटणामध्ये आवडत नसेल ना तर ते पूर्णपणे स्किप केलं तरीही चालेल. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. परंतु मी म्हणते एकदा तुम्ही साजूक तूप घालून हा मटण मसाला नक्की करून पहा आणि कसा झाला ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. एकीकडे मटण मसाला तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण झणझणीत कोल्हापुरी स्टाईल रस्सा करूयात. त्यासाठी पातेल्यामध्ये 1 पळी तेल घालून नंतर त्यामध्ये तयार केलेलं थोडंसं वाटण घालून घेऊयात. पोह्याच्या चमच्याने 1 चमचा कांदा लसूण मसाला. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कांदा लसूण मसाला नसेल ना तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद. आता सर्व सुके जिन्नस घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात. अर्धा चमचा मटण मसाला. मटण मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल. आता मसाले परतत असताना त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेऊयात. कोथिंबीर घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत आपण 1.5 ते 2 मिनिटं छान मसाले परतून घेणार आहोत. मी दाखवल्याप्रमाणे कोल्हापूरला न येता देखील घरच्या घरी अशा पद्धतीने कोल्हापुरी स्टाईल झणझणीत मटण रस्सा करू शकता. वाटणाला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण सुरुवातीला जो मटणाचा स्टॉक काढून घेतलेला आहे ना तो घालून घेऊयात. वाटण तेल सुटेपर्यंत नाही परतलं ना तर हलकासा मटण रस्स्याला कच्चेपणा जाणवतो. आता मटण रस्सा कितपत करायचा आहे ना त्यानुसार त्यामध्ये पाणी घालावे, परंतु पाणी घालताना कधीही गरम पाणीच घालावे. गरम पाणी घातल्यामुळे मटण रस्स्याला खूप छान तर्री येते. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मध्यम आचेवरती 10 मिनिटं आपण ह्या मटण रस्स्याला छान कड काढून घेऊयात. थोडंसं मीठ घालूयात. मटण मॅरिनेट करताना देखील मीठ घातलेले आहे म्हणून बेताने घालावे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपला झणझणीत असा मटण रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर अशा प्रकारे आज आपण कोल्हापूरचे झणझणीत मटण थाळी करून पाहिलेली आहे.
तुम्ही देखील नक्की करून पहा. आणि या मटणाबरोबर टमकन फुगलेली ज्वारीची भाकरी तर पाहिजेच ना. तर कसा वाटला आजचा हा मटणाचा बेत? रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.